नमस्कार. तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये ताटाची शोभा व जिभेची चव वाढवणारी शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पॅनमध्ये मी आता इथे चमचाभर तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी मी शेंगदाणे टाकलेले आहे आणि त्याला आता छान मस्त खरपूस भाजेपर्यंत त्याला आता आपल्याला परतून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचा रंग अगदी लाल येईपर्यंत शेंगदाणे आतून मस्त असे फुटले पाहिजे तसे आपल्याला या शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे अगदी जास्त पण भाजायचे नाही आणि त्यामध्ये कच्चे पण राहू द्यायचे नाहीत, नाहीतर मग चटणी आपली जास्त दिवस टिकत नाही. म्हणून शेंगदाणे अगदी छान लाल रंग येईपर्यंत शेंगदाणे हे का पाहू शकता तुम्ही, अगदी मस्त ही शेंगदाण्याला चिऱ्या पडलेल्या आहेत. असे आपल्याला हे शेंगदाणे आता भाजून घ्यायचे आहेत. आता शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत. तर शेंगदाणे आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच कढईमध्ये मी दुसरं तेल न वापरता त्यामध्ये आपल्या 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. तर आता लसूणसुद्धा आपल्याला अगदी लाल रंग येईपर्यंत खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आणि लाल रंग आला की त्याला आता आपल्याला काढून घ्यायचा आहे. यानंतर आता याच पॅनमध्ये मी तेल न घालता दुसरं 1 चमचाभर मी इथं जिरे घेतलेले आहेत. आता जिरेसुद्धा आपल्याला लाल रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे व लसूण काढलेल्या प्लेटीमध्येच आपल्याला हे जिरेसुद्धा काढून घ्यायचे आहेत. आता मी इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये हे सर्व मसाले थंड झाले यामध्ये टाकून घेत आहे आणि हे पाणी न टाकताच आपल्याला फिरून घ्यायचं. आता यामध्ये काही थोडेसे आपण सुके मसाले घालणार आहोत. तर इथे मी 2 चमचे लाल तिखट घालणार आहे. तर हे तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त तिखट घेऊ शकता. तर आता चवीनुसार मीठ यामध्ये टाकायचं आहे. आता याला आपण मिक्सरला फिरवून घेऊया. आता तुम्ही इथे पाहू शकता, आता मी जाडसर मिक्सरला याला फिरवून घेतलेलं आहे. जर चटणी तुम्हाला महिनाभर जर टिकवायची असेल तर सर्व मसाले हे खरपूस भाजून घ्यायचे आणि थंड करून मगच याला काय करायचं, आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तर आता इथं एक मी पॅन ठेवलेला आहे. त्याच पॅनमध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम झालं तर त्यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालायची. मोहरी अगदी छान फुलू द्यायची. मोहरी फुलली की त्यामध्ये आपल्याला 1 पाव चमचा हिंग घालायचा आहे. आता मी इथं गॅस बंद केलेला आहे. आता हिंग तुम्ही तुमच्याकडं असेल तर तुम्ही घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालेल. आता यामध्ये मी आता वाटून घेतलेली चटणी घातलेली आहे. आता ही चटणी छान मंद आचेवर, आता गॅस चालू केलेला आहे मी, मंद आचेवर याला आपण खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता यामुळं काय होतं की आपली चटणी ही अगदी खुसखुशीत, कुरकुरीत आणि सुटसुटीत होण्यास मदत होते. आता ही चटणीचा आपल्याला कलर तुम्ही पाहू शकता, थोडासा आता लाल रंगावर आलेले आहे. तर आता ही चटणी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. अशी ही चटणी एकदाच बनवून ठेवा आणि हवाबंद डब्यामध्ये तुम्ही 1 महिनाभरसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की चटणी कशी बनली.